माझे नाव दीपूजा शालिक कनकी। माझ्या शाळेचे नाव संत तुकडोजी विद्यालय। विषय मराठी। पाठ 14वा। आदर्श आदी मुळगावकर। पाठाचे लेखक गोविंद तळवलकर। आदर्शवाद हे श्री सुमंत मुळगावकर यांचे ध्येय होते आणि त्याबाबत ते तडजोड करत नसत। टेक्लोचा कारखाना आणि त्यांचे उत्पादन हे त्यांचे उत्तम उदाहरण। मुळगावकर यांच्या निधनाने या देशाच्या कारखानदारीच्या क्षेत्रातील एक सचोटीचा व अत्यंत कार्यक्षम असा सद्गृहस्थ हरपला। आदर्श, सचोटी, सज्जनपणा आणि कार्यक्षमता हे सर्व आजच्या काळात व वातावरणात टिकवणे अत्यंत कठीण आहे, पण मुळगावकर यांनी हे साध्य करून दाखवले। शास्त्र विषयाची पदवी घेतल्यावर त्यांनी लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी घेतली। तेथे पुस्तकी शिक्षकाबरोबरच प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागत असे व मगच पदवी मिळे। मुळगावकर पदवी मिळवून परत आले तेव्हा मंदीची लाट होती। काही ठिकाणी प्रयत्न केल्यावर मध्य प्रदेशात कटनी येथे त्यांना सिमेंट कारखान्यात काम मिळाले, पण पहिले 6 महिने विनावेत काम करावे लागले। नंतर अगदी अल्प वेतनावर त्यांनी काम केले। युद्ध आले आणि मग तेथे सिमेंटचे अधिक कारखाने उभे करणे निकडीचे बनले। ही जबाबदारी मुळगावकर आली। ACC ची स्थापना झाली आणि मुळगावकरांनी उभारलेले कारखाने सुरू झाले, पण युद्धकाळातच तेव्हाच्या सरकारने तंत्रज्ञानाने एक मंडळ युरोप, अमेरिकेत धाडले। श्री J.R.T. टाटा आणि मुळगावकर त्यात होते। विटा एकमेकांना जोडण्याचा डिंक म्हणजे सिमेंट किती दिवस तयार करत राहणार असे टाटांनी मुळगावकर यांना विचारले आणि टाटा कंपनीत येण्याची सूचना केली। काही वर्षांनी मुळगावकर यांनी ती सूचना मानली आणि जमशेदपूर येथे त्यांनी कामाला सुरुवात केली। सुदैवाने मर्सिडीज बेंझ या नामवंत जर्मन कंपनीने तांत्रिक सहाय्य करण्याचे ठरवले आणि मग टेल्को मालमोटारी तयार करू लागले। थोड्याच दिवसांत देशी बनवटीचा मालमोटार तयार व्हायलाच हवी ही सरकारची अट होती, ती पुरी करण्यात मुळगावकर यशस्वी झाले। जर्मनांना मालाच्या दर्जाबाबत कोणतीही कमतरता चालणार नाही हे तर मुळगावकर यांनाही हवे होते। यामुळे टेल्कोच्या मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली। कोणतीही कारखाना सुनियंत्रित ठेवण्याचा असेल तर त्याचा व्याप किती असावा याचे मुळगावकरांचे गणित होते। त्यामुळे जमशेदपूर येथील कारखाना अवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाणार नाही यावर कटाक्ष ठेवण्यात आला आणि पुढे तेथे टेल्कोचा कारखाना स्थापन करण्यात ठरले। आज टेल्कोचा पुण्यातील कारखाना हा उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी पहिल्या दर्जाचे आहे। त्यांच्या श्रेयाने मानकरी मुळगावकर आहेत। युद्धकाळात व नंतर मुळगावकर यांच्या अनुभवाने हे आले होते की पहिल्या प्रतीचे तंत्रज्ञ, सुटेभान आणि उत्पादनात सतत सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग यांची आपल्याकडे नेहमीच कमतरता असते आणि हेळसांडही होते। म्हणून पुण्यात जेव्हा मुळगावकर यांनी टेल्कोचा कारखाना उभारण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम महत्त्व दिले ते सर्व थरांतील तंत्रज्ञ कंपनीने शिकून तयार करण्यास। त्याचप्रमाणे त्यांनी संशोधन विभाग स्थापना केली आणि सुटेभाग तयार करण्यासाठी व्यवस्था केली। त्यामुळे असे दिसले की पुण्याचा कारखाना 1966 साली स्थापन झाल्यावर साधारणतः 12 वर्ष मालमोटारीचे उत्पादन करत नव्हता। कोणतीही कंपनीच्या संचालकांना हे आडवट वाटणारे होते, पण J.R.D. टाटा यांना याचे रहस्य माहीत होते। ते म्हणत की मुळगावकरांना कारखाना उभा करायचा नसून एक उद्योग स्थापन करायचा आहे। कारखाना व उद्योग यातील तफावत टाटा जाणवत होते आणि म्हणून मुळगावकर यांना हा एक आदर्श उद्योग उभा करता आला। मुळगावकर हे अतिशय सौम्य प्रवृत्तीचे गृहस्थ, ते मोजके बोलणारे आणि जसे देखणे तसेच टापटीपीचे। टेल्कोसारखा स्वच्छ कारखाना पाहताना आपण कारखान्यात आहोत असे वाटत नाही। आपल्या सर्व दर्जाच्या व्यवस्थापकांनी रोज कारखान्यातील फेरी मारिलीच पाहिजे अशा त्यांचा कटाक्ष होता आणि टेल्कोची परंपराच पडली आहे। कारखान्याच्या अध्यक्षच कामकाजात मिसळत असलेल्या इतर अधिकारीही मिसळतात आणि विचारांनी देवाणघेवाण होते। मुळगावकर यांची आणखी एक सवय होती, ते दौऱ्यावर असताना टेल्कोची मालमोटार दिसल्यास ते थांबवून ते ड्रायव्हरशी बोलत आणि मोटार कशी चालवते, अडचणी काय येतात इत्यादी चौकशी करत।
केवळ एक व्यवसाय म्हणून मुळगावकर आपल्या कामाचा विचार करत नव्हते. त्यावर त्यांची श्रद्धा होती, त्यांना ध्यास होता आणि आपण जो माल काढतो तो अधिकाधिक सारस व्हावा यावर कटाक्ष असल्याचे त्यांनी संशोधन विभागावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी तंत्रज्ञान शिकवून तयार करणे हे आपले कर्तव्य मानले होते. मोटारीच्या व्यवसायास त्यांनी दिलेला ही फार मोठी देणगी आहे. देशातल्या या व्यवसायात त्यांचे स्थान सल्लागार व मित्र असे होते. कारखाना आदर्श ठेवायचा तर काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागत. सौम्य प्रवृत्तीचे मुळगावकर तसा तो घेत, कारण आपल्या कारखान्याची प्रतिष्ठा कशात आहे एवढाच विचार करून ते निर्णय घेत असत. त्यामुळे कठोर निर्णय घेणे सोपे जात नसे. ते म्हणतं, मुळगावकर यांना यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई यांची उत्तम साथ होती आणि लीलाबाईच्या सामाजिक सेवेची कामात मुळगावकर सहभागी असत. कोयना भूकंप असो वा दुष्काळ, अशा वेळी लीलाबाई जीव तोडून काम करत. त्यास मुळगावकर त्यांची साथ होती. टेल्कोच्या कारखान्याच्या परिसरातील काही खेड्यात शेती सुधारणा, शिक्षण, आरोग्य या संबंधात गाजवाजवा न होता काही वर्ष काम चालू आहे या मानाने मुळगावकर यांची प्रेरणा होती. एक काळ शिकारी असलेल्या मुळगावकरांनी शिकार सोडली आणि कॅमेरा स्वीकारला. छायाचित्र हा त्यांचा छंद होता आणि त्यांची काढलेली उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शनही होऊ शकते. त्यांचा दुसरा छंद झाडे लावण्या. पुण्यात कारखाना स्थापन करण्यात त्यांची 1,01 झाडे लावली आणि त्यामुळे आज हा परिसर नयनमोहन झाला. एवढी झाडे असल्यामुळे असंख्य पक्षी येत असतात. टेल्कोचे एक वृक्षपेड स्थापन केले आहे, त्यामधून लाखांवर झाडे वाटली गेली. मुळगावकर यांची ही सामाजिक दृष्टी वाखाणण्यासारखीच होती. एक चीनी म्हण अशी आहे की तुम्हाला 3 वर्षाचा योजना आखायचीच असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षांनी योजना करायची असेल तर माणसे तयार करा. मुळगावकरांनी हे दोन्ही मुळगावकरांचे जीवन समाधानी व कृतज्ञ होते.